नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्पर्धा परीक्षांमध्ये सामान्य विज्ञानाची म्हणजे जनरल सायन्सची तयारी करताना बल आणि दाब, फोर्स अँड प्रेशर हा टॉपिक खूप बेसिक वाटतो. पण एमपीएससीचे अनेक अप्लाइड बेस्ड क्वेश्चन्स म्हणजेच उपयोजनात्मक आधारित प्रश्न याच बेसिक कन्सेप्ट्सवर फिरतात. आज आपण इयत्ता 8वीच्या पुस्तकातील बल व दाब हा चॅप्टर या एकाच मास्टर क्लासमध्ये संपवणार आहोत. लक्ष देऊन ऐका, कारण लेक्चरच्या मध्ये मी आयोगाचा एक असा ट्रॅप सांगणार आहे जिथे अनेक जण सापेक्ष घनतेच्या म्हणजेच रिलेटिव्ह डेन्सिटीच्या एककावरून सिली मिस्टेक्स करतात. तर आपण आता सुरुवात करूया आपल्या बल व दाब या 8वीच्या जलद उजळणीला. भौतिकशास्त्राचा हा असा पाया आहे ज्यावर तुमचे पुढचे अनेक महत्त्वाचे चॅप्टर्स अवलंबून आहेत. त्यामुळे ही संकल्पना नीट समजून घेणे गरजेचे आहे. सर्वात आधी आपण बलाचे म्हणजेच फोर्सचे दोन मुख्य प्रकार समजून घेऊया. पहिला संपर्क बल म्हणजेच कॉन्टॅक्ट फोर्स आणि दुसरा असंपर्क बल म्हणजे नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. जेव्हा दोन वस्तूंमध्ये थेट भौतिक संपर्क असतो, जसे की बंद पडलेली गाडी ढकलणे, तेव्हा त्याला आपण संपर्क बल म्हणतो. पण जेव्हा कोणत्याही संपर्काशिवाय बल कार्य करते, तेव्हा त्याला असंपर्क बल म्हणतात. परीक्षेत वारंवार येणारे याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे प्लॅस्टिकचा कंगवा आणि कागदाचे कपटे. हे स्थितिक विद्युत बलाचे म्हणजेच इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सचे असंपर्क बलाचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे. आता हे बल जेव्हा एखाद्या वस्तूवर लावले जाते, तेव्हा नेमकं काय होतं? जर आपण एखाद्या वस्तूवर दोन्ही बाजूंनी अगदी समान बले लावली, म्हणजेच फोर्स 1 इज इक्वल टू फोर्स 2, तर ते संतुलित बल बॅलन्स्ड फोर्स असते. अशा स्थितीत त्या वस्तूची स्थिर अवस्था किंवा गती अजिबात बदलत नाही. पण जर एका बाजूने दुसऱ्या बाजूपेक्षा जास्त बल लावले, तर ते असंतुलित बल अनबॅलन्स्ड फोर्स बनते. याच असंतुलित बलामुळे वस्तूच्या गतीत किंवा दिशेत बदल घडून येतो. रस्सी ओढताना ज्या बाजूने जास्त बल लावले जाते ती बाजू जिंकते. हे याचे एक उदाहरण आहे. आता तुमच्या लक्षात आलंच असेल की एखाद्या वस्तूला गती देण्यासाठी असंतुलित बल म्हणजेच अनबॅलन्स्ड फोर्स लागतोच. पण समजा जर तुम्ही बल लावलंच नाही तर काय होईल? साधी गोष्ट आहे. ती वस्तू आहे त्याच स्थितीत राहील. निसर्गाच्या या आळशीपणाला आपण विज्ञानाच्या भाषेत जडत्व किंवा इनर्शिया असे म्हणतो. इथे आयोगासाठी एक अतिशय महत्वाची एक्स्ट्रा फॅक्ट सांगतो, जी 8वीच्या पुस्तकाच्या एक पाऊल पुढे आहे. जडत्वाची ही मूळ संकल्पना महान शास्त्रज्ञ गॅलिलिओ यांनी मांडली आणि न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम म्हणजेच न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन हा पूर्णपणे याच जडत्वावर आधारित आहे. आयोगाचे प्रश्न या जडत्वाच्या प्रकारांवर कसे येतात ते आता आपण पुढे पाहूया. वस्तूची गतीची अवस्था न बदलण्याच्या या नैसर्गिक प्रवृत्तीलाच जडत्व म्हणजेच इनर्शिया असे म्हणतात. एमपीएससी साठी ही फॅक्ट नक्की लक्षात ठेवा. कोणत्याही वस्तूचे जडत्व हे केवळ तिच्या वस्तुमानावर म्हणजेच मासवर अवलंबून असते. म्हणजेच जेवढे जास्त वस्तुमान तेवढे त्या वस्तूचे जडत्व जास्त असते. म्हणूनच सायकलीपेक्षा ट्रक थांबवणे जास्त अवघड जाते. या जडत्वाचे प्रामुख्याने 3 प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे विराम अवस्थेतील जडत्व. त्याला म्हणतात इनर्शिया ऑफ रेस्ट. उदाहरणार्थ, थांबलेली बस अचानक सुरू झाल्यावर प्रवासी मागे फेकले जातात. दुसरा प्रकार आहे गतीचे जडत्व, इनर्शिया ऑफ मोशन. याचे उदाहरण म्हणजे फिरणारा पंखा बंद केल्यावरही तो काही वेळ फिरतच राहतो. आणि तिसरा प्रकार म्हणजे दिशेचे जडत्व, इनर्शिया ऑफ डायरेक्शन. जेव्हा एखादे वाहन अचानक वळण घेते तेव्हा त्यातील प्रवासी विरुद्ध दिशेला फेकले जातात. हे याचे उत्तम उदाहरण आहे. जडत्वाचे हे तिन्ही प्रकार समजले. आता थोडं प्रॅक्टिकल आणि उपयोजनात्मक विचार करूया. जर आपण वाळवंटात चालायला गेलो तर आपले पाय वाळूत रुततात, पण उंट मात्र अतिशय सहज चालतो. असं का होतं? उंटाचे वजन तर आपल्यापेक्षा जास्त असते. याचे कारण असं की उंटाच्या पायाचे क्षेत्रफळ जास्त असते. इथे बल या संकल्पनेचे रूपांतर दाब मध्ये होते. दाबाबद्दल आयोगाचा आणखी एक आवडता उपयोजनात्मक प्रश्न मी तुम्हाला सांगतो. जसजसे आपण उंचावर जातो तसा तसा वातावरणीय दाब म्हणजेच ॲटमॉस्फेरिक प्रेशर कमी होत जाते. यामुळेच माउंट एव्हरेस्टवर किंवा महाबळेश्वर सारख्या उंच ठिकाणी पाणी 100 अंश सेल्सिअस पेक्षा कमी तापमानाला उकळू लागते. तिथे अन्न शिजायला खूप वेळ लागतो. चला आता दाबाचे एक्झाम ओरिएंटेड नियम पाहूया. दाबाचे सूत्र अगदी सोपे आहे. दाब बरोबर बल भागिले क्षेत्रफळ.
प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया. यावरूनच लक्षात येते की क्षेत्रफळ वाढले की दाब कमी होतो, जसे उंटाच्या मोठ्या पायांच्या बाबतीत होते, आणि क्षेत्रफळ कमी झाले की दाब वाढतो, जसे टोकदार खिळा लाकडात सहज घुसतो. दाबाचे एस आय एकक पास्कल आहे. पास्कल म्हणजे न्यूटन पर मीटर स्क्वेअर, आणि हवामानशास्त्रात मेट्रोलॉजीमध्ये तो बारमध्ये मोजतात. दाब फक्त स्थायू पदार्थांमध्येच नसतो, तर तो द्रव आणि वायूंमध्येही आढळतो. पाण्याच्या बाटलीत जर आपण छिद्रे पाडली, तर जसे जसे आपण खोल जाऊ तसा तसा पाण्याचा दाब वाढत जातो हे दिसून येते. आणि जर फुग्याचे उदाहरण पाहिले, तर त्यात भरलेला वायू सर्व दिशांनी समान दाब प्रयुक्त करतो. या वायूच्या दाबावरूनच आपला वातावरणीय दाब ॲटमॉस्फेरिक प्रेशर ठरतो. समुद्र सपाटीला असणारा हवेचा दाब म्हणजे 1 ॲटमॉस्फिअर दाब होय. हवा जशी उंचावर जाते तसा हा दाब कमी होत जातो. परीक्षेसाठी ही मूल्ये पाठच करा. 1 ॲटमॉस्फिअर म्हणजे 101 गुणिले 10⁻³ पास्कल, म्हणजेच 1 बार म्हणजेच 10⁻³ मिलीबार. मित्रांनो, हवेच्या दाबानंतर आता आपण पाण्याच्या दाबाची गंमत पाहूया. तुम्ही कधी विहिरीतून बादलीने पाणी काढले? जोपर्यंत ती बादली पाण्याखाली असते, ती एकदम हलकी वाटते, आणि जशी जशी ती पाण्याबाहेर येते तशी तशी अचानक जड लागते. कारण पाणी त्या बादलीला खालून वरच्या दिशेने ढकलत असते. यालाच विज्ञानात प्लावक बल म्हणजेच बियॉन्ड फोर्स म्हणतात. प्लावक बलाचे एक सर्वोत्तम उदाहरण म्हणजे जॉर्डन देशातील मृत समुद्र, डेड सी. या समुद्राच्या पाण्याची क्षारता आणि घनता इतकी प्रचंड आहे की तिथे प्लावक बल खूप जास्त असते. त्यामुळे माणूस या समुद्रात कधीच बुडत नाही. तो चक्क पाण्यावर तरंगत पेपर वाचू शकतो. याच कन्सेप्टवर आर्किमिडीजचे तत्व, आर्किमिडीज प्रिन्सिपल आधारित आहे. पाण्यात किंवा कोणत्याही द्रवात वस्तूवर वरच्या दिशेने प्रयुक्त होणाऱ्या बलाला प्लावक बल, बियॉन्ड फोर्स म्हणतात. हे प्लावक बल मुख्यत्वे वस्तूचे आकारमान म्हणजेच व्हॉल्यूम आणि द्रवाची घनता म्हणजे डेन्सिटी या दोन गोष्टींवर अवलंबून असते. म्हणूनच नदीच्या गोड्या पाण्यापेक्षा समुद्राच्या पाण्यात पोहणे जास्त सोपे जाते, कारण समुद्राच्या पाण्याची घनता गोड्या पाण्यापेक्षा जास्त असते. हे प्लावक बल नेमकं किती असते हे आपल्याला आर्किमिडीजच्या तत्वावरून समजते. हे तत्व सांगते की एखादी वस्तू द्रवात बुडवल्यास तिच्यावर वरच्या दिशेने प्रयुक्त होणारे बल हे त्या वस्तूने बाजूला सारलेल्या पाण्याच्या वजना इतके असते. उदाहरणाप्रमाणे जर हवेतील वजन 10 न्यूटन असेल आणि पाण्यातील वजन 8 न्यूटन असेल, तर 10 - 8 केल्यास प्लावक बल 2 न्यूटन मिळते. या तत्वाचे थेट उपयोग परीक्षेत विचारले जातात. मोठी जहाजे आणि पाणबुड्यांची रचना याच तत्वावर आधारित असते. तसेच दुधाची शुद्धता मोजणारे दुग्धता मापी म्हणजेच लॅक्टोमीटर आणि आर्द्रता मोजणारे आर्द्रता मापी म्हणजेच हायग्रोमीटर ही उपकरणेही आर्किमिडीजच्या तत्वावरच चालतात. हे उदाहरण अत्यंत महत्त्वाचे आहे. इथेच मी मगाशी सुरुवातीला बोललेला आयोगाचा ट्रॅप येतो. एवढं मोठं जहाज पाण्यात का तरंगते आणि छोटा लोखंडाचा खिळा का बुडतो, हे केवळ घनतेवर ठरते. पण जेव्हा परीक्षेत सापेक्ष घनता म्हणजेच रिलेटिव्ह डेन्सिटी विचारली जाते, तेव्हा विद्यार्थी घाईघाईत किलोग्रॅम पर मीटर क्यूब हे एकक लिहितात आणि हक्काचा मार्क गमावतात. तो ट्रॅप नेमका काय आहे हे आता आपण स्लाइडवर बघूया. आणि आणखी एक ट्रॅप पक्का लक्षात ठेवा. सापेक्ष घनता मोजण्यासाठी हायड्रोमीटर हे उपकरण वापरतात. आयोग नेहमी आर्द्रता मोजणारे हायग्रोमीटर आणि घनता मोजणारे हायड्रोमीटर या शब्दांमध्ये तुम्हाला अडकवते. इथे अजिबात कन्फ्यूज व्हायचं नाही. घनता म्हणजे काय, तर वस्तुमान भागिले आकारमान म्हणजेच मास डिवायडेड बाय व्हॉल्यूम. तिचे एसआय एकक किलोग्रॅम पर मीटर क्यूब आहे. तर सापेक्ष घनता म्हणजे विशिष्ट गुरुत्व म्हणजेच पदार्थाची आणि पाण्याची घनता यांची केवळ तुलना असते. हे दोन समान राशींचे गुणोत्तर असल्याने या सापेक्ष घनतेला कोणतेही एकक नसते. हे पक्के लक्षात ठेवा. इथेच विद्यार्थी फसतात. चला आता पुस्तकातील एक उदाहरण सोडून बघूया. एका डब्याचे क्षेत्रफळ 0.25 मीटर स्क्वेअर आणि वजन 50 न्यूटन आहे. सूत्रानुसार दाब काढण्यासाठी बल जे की 50 आहे भागिले क्षेत्रफळ म्हणजेच 0.25 करावे लागेल. हे सोडवल्यावर उत्तर येते 200 न्यूटन पर मीटर स्क्वेअर किंवा 200 पास्कल. अशी छोटी उदाहरणे कंबाईन परीक्षेला येऊ शकतात. तर मित्रांनो, हा आहे या संपूर्ण चॅप्टरचा मास्टर ब्ल्यूप्रिंट. वस्तुमानामुळे बल तयार होते, बलाचा क्षेत्रावर परिणाम होऊन दाब निर्माण होतो
आणि हे सर्व प्लावक बल आणि घनतेशी कसे जोडले आहे हे या एका तक्त्यातून क्लिअर होते. याचा एक स्क्रीनशॉट नक्कीच काढून ठेवा. ही होती इयत्ता 8वीच्या बल आणि दाब या चॅप्टरची पूर्ण एक्झाम ओरिएंटेड रिव्हिजन. आता तुमच्यासाठी जाता जाता एक प्रश्न. आर्किमिडीजच्या तत्वावर चालणाऱ्या दुग्धता मापी म्हणजे लॅक्टोमीटर या उपकरणाचा वापर कशासाठी केला जातो? आत्ताच आपण स्लाइड 11 मध्ये हे पाहिलं आहे. ज्यांना या प्रश्नाचे उत्तर अचूक माहिती आहे त्यांनी लगेच खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा